rheumatic chorea. So here we are going to demonstrate different tests for the rheumatic chorea. So first test is the finger nose test. तो क्या करने का इसमें काय करायचं असं पैसे आला which side is more affected? Left. Left side ला त्याला जमत नाही. ही झाली finger nose test. Button in the shirt. Button in the shirt. हे असे बटन लावतो वरचं बटन उघडायचं लाव. लाव ना लाव. फिंगर नोज टेस्ट करेक्ट होती का? ते प्रॉपर हँड कोऑर्डिनेशन नव्हतं त्याचं पाठीमागे हात जात नव्हतं ना हा करेक्ट मग सर तेच विचारता येतं. ते करेक्ट. दुसरी झाली बटन इन द शर्ट ही डिनर फॉर पोस्चरिंग ऑफ द आउटस्ट्रेच हँड्स. म्हणजे हात असे समोर करायला सांगायचं त्याला. डिनर फोर्क म्हणजे काय? डिनर फोर्क तर असे होते त्याचे सारखं पुढं करणार पुढं तर ही तिसरी टेस्ट झाली तर ही पण पॉझिटिव्ह आहे. डिनर फोर्क प्रोनेटर टेस्ट आता सरांनी विचारलं प्रोनेटर टेस्ट कशी करायची? प्रोनेटर टेस्ट त्याला हात असे वर घ्या काय झालं तर ते असं केले तर काय होते प्रोनेशन मध्ये येते करायचे हा ते असे असे केले तर असे होते करा की हा सरळ असे बघा ते प्रोनेशन मध्ये जातं. दिस इज द प्रोनेटर टेस्ट. त्याच्यात काय होतं अल्टरनेटिंग रिलॅक्सेशन अँड टाइटनिंग ऑफ द हँड्स. दिस इज अ मिल्क मेडिसिन. त्याच्यानंतर जे डार्टिंग टंग और जॅक इन बॉक्स जीभ बाहेर काढ ते बाहेर ठेवू शकत नाही जी आतमध्ये बाहेर असं किंवा त्याला बॅग ऑफ वॉर्म्स असं म्हणतात. बॅग ऑफ वॉर्म्स बाहेर आत बाहेर. त्याच्यानंतर लिहिण्यासाठी सांगितलं त्याला लिहिता येत नाही व्यवस्थित लिहित नाही नाव लिहितो. That is clumsiness of the inability to write the clearly and in organized manner. हे clumsiness असतो तिथं. आणि तुम्ही ट्रीटमेंट सुरू करता ना तर तो कागद दररोज त्याचं हो रायटिंग करायचं दररोज. म्हणजे रोज किती इम्प्रुव्हमेंट होते. इम्प्रुव्हमेंट नंतर महिन्यानंतर किंवा काय तो कसा लिहू शकतो. ठीक आहे व्हेरी गुड. डिजिट टेस्ट जे आहे ते टेस्ट काउंट करायचं मोजरे मोजता येत नाही ना बघितलं ना त्या हाताने बोल. ह्याच्यानंतर अटॅक द्या असतो खाली उभा राहा. डोळे झाकून उभा राहायचे. डोळे झाक तो लगेच डोळे उघडतो कारण त्याला लगेच पडण असं भीती वाटतं. डोळे झाक ना तो लगेच त्याच्यानंतर ते सस्टेन नीजर और डबल नीजर हा नाही पण पॉझिटिव्ह त्याच्यात. हंगप नीजर हंगप नीजर तो पॉझिटिव्ह नाही आहे. बरं घे या पायावर घ्या बघा. नाही तो पाय ह्या पायावर घेऊन डेमॉन्स्ट्रेट करा. थोडं पुढे थोडं
सांगतो. कारण एवढा सिव्हिअर आहे ना कोरिया, तर यायला पाहिजे. तसंच घ्या आता. सांगा. एकदा वाटलं होतं. हे आता पण तोही करतोय. उसका नाम नहीं पूछ उसका, थोड़ा डाइवर्ट कर ताकि उसका वहाँ पे ध्यान नहीं जाए. उसका नाव पूछ सकते. तो हंगपच राहतो ना त्याच्यात. एकदम जोरात उडतून परत नॉर्मल पोझिशन द्यायचं. हायपोटोनिया असतो की हायपरटोनिया असतो? तर ही नाही येते सर, हंगप नाही येते त्याच्यात. सगळ्यात पहिली फिंगर नोज टेस्ट, ती त्याची पॉझिटिव्ह आहे. दुसरी बटन इन द क्लोज टेस्ट. तिसरी आहे डिनर फोर्थ पोस्चरिंग ऑफ द आउटस्ट्रेच आहे, ती पण त्याची पॉझिटिव्ह आहे. नंतरची प्रोनेटर टेस्ट, ती पण पॉझिटिव्ह आहे त्याची. नंतरची मिल्क मेड ग्रीप, ती पण चांगली डेमॉन्स्ट्रेट होती. त्याच्यानंतरची डार्टिंग टंग, ती पण व्यवस्थित पॉझिटिव्ह येते. त्याच्यानंतर एक क्लम्सिनेस ऑर इनॅबिलिटी टू राईट द क्लिअरली ऑर ऑर्गनाइज मॅनर, ते पण त्याला लिहिता येत नाही व्यवस्थित. नंतरची अटॅक्सिया आणि काउंटिंग द डिजिट्स, ते पण त्याला जमत नाही व्यवस्थित. आणि शेवटची जी आहे सस्टेंड हंगप ऑर डबल निजर, तर ती फक्त येत नाही, बाकी सगळ्या ह्याच्यात पॉझिटिव्ह. आणि ह्याला डेफिनेटिव्ह डायग्नोसिस क्लिनिकलच आहे, क्लिनिकल डायग्नोसिस आहे, MRI वगैरे मध्ये काही येत नाही. The diagnosed case of rheumatic chorea, and we have started treatment for the same 15 days back, and we will see the improvement in his. So in previous video we have seen all the tests for the rheumatic chorea. So we will again demonstrate all the tests for the diagnosis of rheumatic chorea. So first test is finger nose test. Yes sir. So 15 days back he is not able to point his nose. So you can see improvement here. Very good. Second test is buttoning the close test. Share gundila. Very good. So in previous 15 days back he is not able to button his shirt. So you can see the improvement. Then third is the dinner fork posturing of the outstretched hand. So ऐसे हाथ कर. So 15 days back he is posturing the like dinner fork posturing was there. So now you can see the improvement. So this is third test. Then fourth is pronator test. So we will tell to him pronate 15 days back while upward movement of the hands, he is going to pronate his hand. So right now, so he can keep his hand in a upright position. So there is improvement is there. Then next test is the milkmaid grip. So 15 days back milkmaid grip was there. So he was, now improvement is there. You can see here improvement is there. ठीक. Mask खाली घे थोड़ा. Next text is the darting tongue. So he was not able to keep the tongue outside. That is jack in box tongue is there. Right now he can keep the tongue outside. जिभ बाहेर राखो. Yes. So there is lot of improvement in him. Next test is the clumsiness or inability to do right. So now leave the. So 15 days back he was not able to hold the pen. But right now he can able to write his name.
Very good. Then next test is the ataxia. To demonstrate the ataxia. Ubara. Doisa. So 15 days back he was not able to stand for a seconds also. Now he can stand for minutes also. So this is the proper improvement. And last test is the counting the digits. So we will say him to count the digits. Bottom of the exam. So 15 days back he was not able to count his digits. So this is the improvement within 15 days. So my motive to make this video, because proper diagnosis of the rheumatic chorea is very important. If you are going to make proper diagnosis and if you are going to give proper treatment, then there will be dramatic improvement in that patient. Before diagnosing this patient, this patient was wandering here and there and taken Ayurvedic and all these tough medicines, but there was no improvement. So after starting proper medicine, he got result within 15 days. Thank you so much.